माझं नाव तृप्ती गणेशराव. मी को फाउंडर ऑफ मेडिकेअर हॉस्पिटल आणि बेटी बचाव अभियान आहे. पण ते करण्यामागचं म्हणजे ती चळवळ होती सुरुवातीला आणि आतापर्यंत ते चळवळीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालेलं आहे. आमचं हॉस्पिटल आहे मेडिकेअर हॉस्पिटल फाउंडेशन आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ते हडपसर पुण्याला आहे, माळवाडी एरियामध्ये आहे. कारण आफ्टर डिलिव्हरी मुलगी जरी झाली तरी तिच्या म्हणजे संगोपन लागतं बेबीसाठी आणि आईसाठी. त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काउन्सिलिंग पहिल्या महिन्यापासून जेव्हा ते ट्रीटमेंटला येतं तेव्हा पण आम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग आणि आतापर्यंत 4,500पेक्षा जास्त मुलींचं स्वागत आम्ही केलेलं फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. तर तो खूप म्हणजे माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट होता की ह्या कामाची दखल स्वतः अमिताभ बच्चन यांनी घेतली. मला सगळ्या ऑडियन्सला सांगायला आवडेल की जर का त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आली तर तिचा पूर्ण खर्च हा हॉस्पिटल करतं. नमस्ते, मी ॲडव्होकेट टीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ टीरामध्ये. बेटी बचाव हे आंदोलन खूप वर्षांपासून सुरू झालं आणि त्याच्या अंतर्गत भारतामध्ये जी काही मुलगा किंवा मुलगी यांच्यामधले जे रेशो आहे तो जो कमी झाला होता तो आता नीट करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्याच्यामध्ये खूप लोक जॉईन होत आहेत. आणि एक मुलगी काय काय करू शकते हे तर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर दाखवतच आहोत, पण त्याचा जो प्रसार होत आहे तो पण खूप चांगला आहे. त्याच्यातलीच एक गोष्ट म्हणून आज आपल्याकडे तृप्ती गणेशराव मॅडम आलेल्या आहेत. त्यांच्या कामाबद्दल आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत आणि बेटी बचाव ह्या संकल्पनेअंतर ते खूप काय काय करतायत त्याच्याबद्दलही जाणून घेणार आहोत. वेलकम मॅम, कसं वाटतंय आज तुम्हाला? खूप छान, खूप म्हणजे मनापासून नीरा मॅम तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि मला बोलण्याची संधी दिली. बोलले तर बरेच ठिकाणी बोलले, पण ह्या माध्यमातून जे तळागाळापर्यंत जाणार आहे त्याच्यासाठी खूप मला आनंद होतोय आणि वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू मॅम. तुमची आमच्या ऑडियन्सला ओळख करून द्याल? हां, माझं नाव तृप्ती गणेशराव. मी को फाउंडर ऑफ मेडिकेअर हॉस्पिटल आणि बेटी बचाव अभियान आहे. तर आमचं जे हे अभियान आहे ते 3 जानेवारी 2012 साली सुरू झालेलं. पण ते करण्यामागचं म्हणजे ती चळवळ होती सुरुवातीला आणि आतापर्यंत ते चळवळीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालेलं आहे. तर त्यामागे मोठी म्हणजे बरेच वर्षाचे आमचे अनुभव त्याच्यावरनं ॲक्च्युली हा उपक्रम करायचा आमच्या मनात होतं. तर म्हणजे त्याच्यावरनं म्हणजे कसं हॉस्पिटलमध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते त्यावेळेस जे चित्र होतं ना ते खूप विदारक असायचं. बरेच वेळा सरांच्या आणि माझ्या नजरेमध्ये यायचं की जेव्हा मुलगी जन्माला येते आणि त्याच्यानंतर जो वातावरण होतं ते खूप खराब असायचं. का तर प्रत्येकाला अपेक्षा अशा असायची की मुलगाच हवा आणि जी स्वतः लेडी ती डिलिव्हरी झालेली आहे तिच्यावरचा तो ताण अधिक वाढायचा. ऑलरेडी फिजिकली ती थकलेली असायची आणि शिवाय मानसिकरित्या ह्या जो बर्डन होतं तिच्यावर की मुलगा झाला का मुलगी झाली हे तिला पहिले जाणून घ्यायचं होतं. कारण तिला ही अपेक्षा पहिल्यापासून 7व्या महिन्या 8व्या 9व्या महिन्यापर्यंत की हा मुलगाच होईल अशी अपेक्षा असायची. आणि ॲडमिट झाल्याच्या नंतरनं जो काही ताण होता तो आम्ही जवळनं पाहिलेला. तर ज्या वेळेस मुलं जन्माला यायची तर त्यावेळेस खूप खुश असायचे. रिलेटिव्स जे नातेवाईक असायचे ते खूप खुश असायचे आणि बिल देताना ते म्हणायचे ठीक आहे ते तर देऊच, अजून सुद्धा आम्हाला स्वखुशीने पण काय द्यायचं, मिठाई वाटायची का तर मुलगा झाला पटापटा फोन करायची, ह्याला त्याला फोन करायचे रिलेटिव्हला. पण हे चित्र जेव्हा मुलगी झाली त्याच्यानंतर पूर्ण बदललेले असायचं. आणि हे बऱ्याच वेळा म्हणजे घडलेली घटना आहे की स्वतः आम्ही हॉस्पिटलमध्ये अनुभवलेली आहे की त्या मातेवरचा ताण तर असायचाच पण या बाकीच्या गोष्टीचा पण खूप तिच्यावर ताण असायचा. त्याच्यामुळे या उपक्रमाला एवढ्या मोठ्या गोष्टीमधनं चाललेली असते, फिजिकली मेंटली कितीतरी चेंजेस होत असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढं सगळे कष्ट करून पण तुम्ही आनंदी नाहीये, खूपच वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळेच मग ह्या आम्ही जो म्हणजे विचार केला की ह्याच्यावर सोल्युशन काय काढता येईल. कारण हे अतिशय विदारक चित्र होतं. म्हणजे एखादे ICUच्या बाहेर आल्याच्या नंतर सांगायचं की मृत व्यक्ती आहे त्याचप्रमाणे हे दुःख असायचं की नाही मुलगी झाली असे अतिशय असं चित्र असायचं. मग आम्ही असं ठरवलं की ठीक आहे तुम्ही मुलीच्या जन्माचं स्वागत करत नाही, पेढे वाटत नाही, बर्फी वगैरे वाटत नाही, आम्ही सुरुवात करूया. मग त्यावेळेस आम्ही असं ठरवलं की ती फुलांची आरस मांडून मुलीच्या जन्माचं स्वागत आम्हीच करणार आणि शिवाय त्याच्यामध्ये आम्ही एकही पैसा घेणार नाही, पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी करणार आहोत. तर तो तर आनंद तर झालेला, पण मेन जे कारण होतं की त्या लेडीला त्या मातेला
मी जे मुलीला जन्म दिलेला आहे हा काही गुन्हा नाही. बरोबर. हा त्याच्यातून एक विचार करण्याची म्हणजे विचार बदलण्याची एक थोडीशी आम्ही त्यांना वाट करून दिली लोकांना. आणि म्हणजे दुसरा मुद्दा असा आहे की आज कुठल्या क्षेत्रामध्ये मुली कमी नाहीये. बरोबर. एक चांगले संस्कार चांगले शिक्षण दिल्याच्या नंतर मुलगी काय करू शकत नाही. प्रत्येकाला अपेक्षा अशी आहे की वंशाचा दिवा पाहिजे असं आहे. पण हा विचार करायला पाहिजे लोकांनी की मुलीच आज काय करू शकत नाही. आणि ती सुद्धा वंशाचा दिवा होऊ शकते तुमच्या, असं काही मुलगाच झाला पाहिजे असं काही नाही. पण त्या हट्टापायी गुणोत्तर जे बिघडलेले ना जनगणनेमध्ये ऍक्च्युली जे पाहिलेलं सरकारने ते फार गुणोत्तर बिघडलेले गेलं होतं. तर आम्ही असा प्रयत्न केला, मग थोडाफार तरी आम्ही त्याच्यामध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केलेला. आणि जेव्हा ते हॉस्पिटलमधनं जातात त्या विचार घेऊन जातात की ही मुलगी झाली हा काही गुन्हा नाहीये, आपणही तिच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे, स्वतः केलेलं आहे आणि पुढेही सुद्धा तिला हक्क समान द्यावा हीच एक अपेक्षा आहे. बरोबर. नाही, आणि तुमचं जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे मी तुमचा एक कार्यक्रम अटेंड केलाय आणि ज्याच्यामध्ये एक लहान मुलगी 2-3 दिवसाची मुलगी आणि तिला तुम्ही जे सेलिब्रेट केलं, फुलांची आरास, केक, त्या आईसाठी एक प्रेयर, परत घरच्यांना सगळ्यांना बोलवणं किंवा तिथे व्हिडिओ शूटिंग करणं, तिच्यासाठी प्रेयर्स करणं, त्यानंतर आपण तुम्ही आय गेस रिक्षा सुद्धा डेकोरेट दिली होती, त्याच्याबरोबर फटाके आपण त्या रिक्षाच्या समोर लावले, खूप छान होता. आणि त्या आईच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो पण इतका सुंदर होता. मला खूप छान वाटलं त्या दिवशी की मी त्या एका गोष्टीसाठी तिथे आले आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये सहभागी झाले. माझी मुलगी झाली तेव्हा सुद्धा मी असा विचार करत होते की नाही का आपण हे करूयात ते करूयात. आणि जेव्हा माझ्या म्हणजे घरच्यांनी तिला सेलिब्रेट केलं तेव्हा मी इतकी आनंदी होते की मी कंटिन्यू रडत होते. सेम फिलिंग मला त्या दिवशी आलं की ती मुलगी जी आली आणि तिच्याबरोबर जे काही झालं ते खूप छान होतं. आणि तिची आई, तिची सासू, तिची म्हणजे आई, सगळेजण त्या मुलीच्या मागे उभे होते. त्या दिवशी खूप छान वाटत होतं. तुम्हाला ह्याच क्षेत्रामध्ये इतके वर्ष, म्हणजे आता ऑलमोस्ट 14 वर्ष तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये काम करताय, तुमचा जो सेटअप आहे त्याच्याबद्दलही आम्हाला सांगा. आमचं हॉस्पिटल आहे मेडिकेअर हॉस्पिटल फाउंडेशन आहे, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. ते हडपसर पुण्याला आहे, माळवाडी एरियामध्ये आहे. तर मुलीच्या जन्माचे जे स्वागताची तुम्हाला जी कहाणी सांगितली ती जेव्हा डिलिव्हरीसाठी येते त्यावेळेस हा माहोल सांगितला, पण जेव्हा ट्रीटमेंटसाठी येते तेव्हा सुद्धा आम्ही खूप छान प्रकारे काउन्सिलिंग करतो. कारण आफ्टर डिलिव्हरी मुलगी जरी झाली तरी तिच्या म्हणजे संगोपन लागतं बेबीसाठी आणि आईसाठी, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही काउन्सिलिंग पहिल्या महिन्यापासून जेव्हा जेव्हा ते ट्रीटमेंटला येते तेव्हा पण आम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करतो की जेणेकरून सुदृढ बालिका किंवा बालक जन्माला येण्यासाठी सुद्धा आमचे खूप प्रयत्न आहेत. त्या प्रकारे आम्ही सगळं एन्व्हायरमेंट देतो, त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचे योगासनाचे अवेलेबल आहेत तिथे सगळे डॉक्टर लोक वगैरे, ज्यांना जशी गरज पडेल त्याप्रमाणे आम्ही सर्व्हिस पण देतो. ओके. मला सगळ्या ऑडियन्सला सांगायला आवडेल की जर का त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्माला आली तर तिचा पूर्ण खर्च हा हॉस्पिटल करतं, ना की त्या मुलीच्या घरचे. आणि खूप मोठी गोष्ट आहे, ज्या खूप गरीब पातळीवरनं किंवा खूप ज्यांची फायनान्शियली स्टेबल नाही आहेत अशा घरातनं जे लोक येतात आणि त्यांच्या घरी जर मुलगी आली आणि तिचा जर खर्च दवाखान्याने केला तर तो खूप मोठी गोष्ट होते असं मला वाटतं. नक्कीच. ह्याच तुमच्या कामाची दखल अमिताभ बच्चन सरांनी पण घेतली होती, त्या अनुभवाबद्दल सांगा. हो, आम्हाला 15-16 साली म्हणजे एक फोन आला होता मुंबईवरनं की असं एक प्रोग्राम आहे, तुम्हाला तिथे इन्व्हाइट केलेला आहे. तर आम्हाला बिलकुल आयडिया नव्हती की असं बच्चन सर असणार आहे स्वतः तिथे. मग त्याच्यानंतर ना दादासाहेब फाळके इन्स्टिट्यूट जे आहे मुंबईला तिकडे आम्हाला बोलवण्यात आलेलं आणि सगळे तयारी वगैरे करून घेतली की असं तुमचा जो उपक्रम आहे त्याच्याबद्दल जस्ट माहिती सांगायची. पण ज्यावेळेस ते डायरेक्ट समोर आले बच्चन साहेब तेव्हा खूप मोठा शॉक होता आमच्या सगळ्यांसाठी, म्हणजे पूर्ण निशब्द झालो. आणि त्याच्यानंतर त्या कामाची जी आम्ही उपक्रम जो आम्ही चालवतो त्याच्यापेक्षा ते खूप सरप्राईज झाली बच्चन साहेब स्वतः. खूप त्यांना छान वाटलं आणि स्टेजवरच त्यांनी ऍक्च्युली तिथेच हिशोब केला की आज तुम्ही किती डिलिव्हरी फ्री केलेल्या आहेत. तर त्यावेळेपर्यंत 2,500 मुलींचं जन्माचं आम्ही स्वागत केलं होतं, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी केली होती. आणि आतापर्यंत 4,500पेक्षा जास्त मुलींचं स्वागत आम्ही केलेलं फ्री ऑफ कॉस्ट केलेलं आहे. तर तो खूप म्हणजे माझ्यासाठी प्राऊड मुवमेंट होता की ह्या कामाची दखल स्वतः अमिताभ बच्चन यांनी घेतली.
कसं आहे आपल्याकडे एका मोठ्या व्यक्तीने ज्यावेळेस काय कामाचं कौतुक केलं ना की बाकीच्यांना सुद्धा अरे हा हे असं आहे. तर मला असं त्याबद्दलच वाईट वाटतं की हा जो कन्सेप्ट आहे हा तळागाळापासून लोकांपर्यंत गेला पाहिजे की मुलीच्या जन्माचं स्वागत तुम्ही करा. मुलगी आणि मुलगा जो आहे ते समान आहेत, त्यांना समान हक्क दिले पाहिजे. तुम्ही सुरुवातीलाच मुलगा आणि मुलगी भेद केला तर पुढचं सगळं अवघड होतं, ते तर आपण पाहिलं. पण आजचा काळ तसा नाही राहिला. तरी सुद्धा महाराष्ट्र जो आपण म्हणतो की राजमाता जिजाऊ आहे, अहिल्याबाई होळकर आहे, अशा स्त्रिया त्यावेळेस सुद्धा येऊन मोठं कार्य केले. बट मग आता का नको? प्रत्येकालाच वंशाचा दिवा पाहिजे. ही कल्पना जी की संकल्पना आहे ती थोडी कुठे तरी त्याने एक विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. सरांचं काम आणि तुमचं काम खूपच मोठं आहे मॅम, आणि आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. हे काम आमच्याकडून तुम्हाला काय काय मदत मिळू शकेल ह्याबद्दल मी खरंच खूप प्रयत्न करेल. आणि खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला हे सगळं सांगितलं. आमच्या माध्यमातून तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचावं असं मला वाटतं. थँक्यू सो मच आज इथे आला. थँक्यू व्हेरी मच. मला तुम्ही बोलवल्याबद्दल इथे मी मनापासून तुमचे आभार मानते. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू. थँक्यू.